काय वाटतं तुला? काय पाणी छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही इथं आलो इथे बेल ही आमची राणी एकदा करून पार्टी आहे सर्वांना. तर बीचवर का येऊन तुम्हाला कसं वाटलं? नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साहिल मोटोब्लॉग 1317. तर आपण आज चाललो आहोत गुहागरला. तर तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आपला गुहागरचा बीच. काय बोला असेल अजून? तिला एवढं बोललो काय, तुला वरात आणू की कसं काय एवढं बोललो. तर ही आहे कोकणातली लालपरी. लालपरी आणि कोकणाशी असलेलं नातं खूपच वाईट. तर मंडळी हा आहे गुहागरचा बर्थडे. गुहागरकरांचा आणि बर्थडे पुढचा असणार एक वेगळंच नसतं. तर मंडळी आता फायनल आपण गुहागर बीचला आहोत. तुम्हाला मी गुहागर बीचचा नजारा आणि गुहागर समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये. दूर दूर पसरलेला समुद्र हा अवघड सागरी किनारा, मनात दाटला एकांत हा सांगे जीवनाचा खेळ सारा. जाताना सोडून किनारा एक प्रश्न साखराला विचारला, वाहून देऊ का रे सर्व आठवणी तुझ्या भरतीने उठीला. गुहागर समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत किनारा आहे, जो कोकण किनारपट्टीवर स्थिर आहे. हा किनारा इतर गजबजलेल्या किनाऱ्यांपेक्षा शांत आणि स्वच्छ आहे, ज्यामुळे तो पर्यटकांना खूप आकर्षित करतो. गुहागर गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. तिथे हा किनारा आहे. गुहागर किनारा इतर गजबजलेल्या समुद्र किनाऱ्यांपेक्षा शांत आहे. गुहागर किनारा एक कोकण किनारपट्टीवरील सर्वात स्वच्छ किनारा मानला जातो. गुहागरच्या आजूबाजूला नारळ, पोपलींच्या बागा आणि हिरवीगार डोंगर आहेत. संध्याकाळी समुद्र काठावरून दिसणारा सूर्यास्त खूपच सुंदर असतो. गुहागर किनारा सुमारे 5 किलोमीटर लांब आहे. गुहागरमध्ये नारळी, पोपली आणि सूर्याच्या दाट झाडांनी किनारा सुशोभित आहे. गुहागर समुद्र किनाऱ्यावरून फिरताना पुलनेवर फिरणारे सागरी जीवांचे निरीक्षण करणे खूपच मजेदार असते. गुहागरमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान हिरवाईने नटलेला असतो, ज्यामुळे निसर्गप्रेमींना तो आकर्षित करतो. गुहागर समुद्र किनारा पर्यटकांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे, जिथे शांत आणि सुंदर वातावरणाचा अनुभव घेता येतो. गरजणाऱ्या लाटा अबोलशा झाल्या निस्तब्ध किनाऱ्याला.
अलगंद धडकल्या. पाहून पौर्णिमेचा तो गोलचंद्र असं म्हणते गाज विसरून. तर मंडळी आपण फायनली आलो गुहागर बीचला आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन गुहागर बीच आणि आमच्या सर्वांची मस्ती. इकडे सौम्य आहे, आमची पार्टी आहे, तेजल नाही स्नेहल. याच्यामध्ये आहे ना आमची पार्टी डॅमेज झालेली आहे. तर आता आम्हाला पार्टीला आम्ही थोडस मेडिकल ट्रीटमेंट देतोय. तर आम्ही थोड्या वेळाने त्याची वाट बघतोय की मेडिकल किट येतोय आमच्या ह्याच्यात. ठीक आहे. काय वाटतंय तुला? काय पाणी छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही इथं आलो ते मस्त वाटतंय. अजून काय वाटतंय तुला की गुहागर बीच कसा आहे आपला? मस्त आहे ना. काय बोलतेस? याच्यामध्ये किती वाळू असेल ना? हा 10 थर वालू आहे. गुहागरचा समुद्र किनारा आणि हे निसर्गरम्य वातावरण हे बघितलं ना की असं वाटतं इथून जाऊच नाही. गुहागर समुद्र किनाऱ्यावर केलेली धमाल मस्ती आणि इथल्या आठवणी आमच्यासाठी खूपच भारी असणार आहे. आता वाजल्यात रात्रीचे 7:30 वाजायला आहेत आणि मी आता 7:30 वाजता आम्ही बीचवर निघणार आहोत. तुम्हाला मी 7:30चा नजारा दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये. महेशकडून पार्टी आहे सर्वांना. चायनीज चांगल्या बोले. तर आता आपला परतीचा प्रवास चालू झालाय. तर बीचवर येऊन तुम्हाला कसं वाटलं? कोण बोलतोय? खूप चांगलं वाटलं आम्हाला. खूप मस्त एन्जॉय केलंय, म्हणजे खूप जास्त. आणि सगळेच प्रत्येक वेगळं वेगळं खाना सोम्याला दिसत नाही. इडली वडा. इडली वडा साईड ना सगळ्यांना काढून व्हिडिओ टाकून आपण चांगल्या वेळे प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी आहे. तर प्रत्येकाने सांगावं आपल्याला काय काय पाहिजे. तुला काय पाहिजे? तुझ्याकडेच कॅमेरा धरला. तुला काय पाहिजे सांगावं. तुम्ही सगळ्यांनी सांगावं काय हे काय करणार.
काय हवं तुम्हाला, काय हवं लवकर सांगा. बोला, प्रत्येकाने बोला. शेवपुरी, पाणीपुरी, हा शेवपुरी शेवपुरी, आणखी शेवपुरी शेवपुरी सगळे शेवपुरी खाणार आहेत. शेवपुरी सगळे शेवपुरी. किती आहेत आपले टोटल? 16 शेवपुरी. चला. शेवपुरी खातोस ना? समोसा पाहिजे समोसा हिला. एक समोसा. हे समोसा. समोसेवाली कोण आहे? समोसेवाली बघू दे मला. तुला इकडे आपली भुक्कड गँग बसले. तर आता आपण करणार आहोत परतीचा प्रवास. तर आपण करूया आपल्या व्हिडिओचा एंड. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.